MMAW म्हणजे मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग. परीक्षेमध्ये तुम्हाला MMAW म्हणजे काय हे विचारलं जाते, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याचा लांब फॉर्म काय होतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मॅन्युअल मेटल वेल्डिंग म्हणजे काय की आपण हाताने स्वतःच्या हाताने वेल्डिंग करणे, याला आपण मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग असे म्हणतो. तर आता ट्रेडमध्ये ऍडमिशन केल्यानंतर आपल्याला हे लक्षात येते की आपण काय करत आहोत नेमकं. बाकीच्या सगळ्याच प्रकारच्या वेल्डिंग आपल्याला करायच्या आहेत, परंतु त्यासोबतच सिलेबस मध्ये सगळ्याच गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायचं आहे की हाताने वेल्डिंग कशी करायची. हाताने म्हणजे इलेक्ट्रोडच्या साहाय्याने वेल्डिंग करणे, म्हणजे ऑटोमॅटिकली नाही, सेमी ऑटोमॅटिक नाही, स्वतःच्या हातामध्ये होल्डर पकडून वेल्डिंग करणे. तर याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रोड काय आहे, कारण आपल्याला मशीनला केबल जोडावी लागणार आहे, केबलला होल्डर जोडावा लागणार आहे आणि होल्डरला इलेक्ट्रोड जोडावा लागणार आहे. आणि या वेल्डिंग मध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो असतो तो म्हणजे इलेक्ट्रोड आहे. तर सर्वप्रथम आपण इलेक्ट्रोडचं डेफिनेशन बघूया. इलेक्ट्रोडचं डेफिनेशन म्हणजेच व्याख्या. आपण जर याची आकृती काढली तर आपल्याला लक्षात येतं इलेक्ट्रोडची आकृती आपण अशा प्रकारे काढू शकतो. याच्यामध्ये इलेक्ट्रोडला एक विशिष्ट अशा प्रकारची लांबी आपल्याला दिसत आहे. या इलेक्ट्रोड मध्ये हा जो भाग दिसतो आहे हा फ्लक्सचं कोटिंग केलेला भाग दिसतो आहे, फ्लक्स कोटिंग. आणि हा जो एक उघडा भाग दिसतो आहे हा आहे. तर इलेक्ट्रोडची जर व्याख्या करायची झाली तर आपण काय करायला पाहिजे. एक तर या म्हणजे हा जो भाग आहे हा मेटल आहे. हे एवढा जो स्टँडर्ड ही जी लेंथ दिसते आहे का विशिष्ट लांबीच्या मेटल वरती फ्लक्सचे आवरण दिले असता किंवा न देता. आता न देता हा शब्द जेव्हा वापरला मी याचा अर्थ असा झाला की फक्त याच्यामध्ये मेटलची तार आली. याच्यामध्ये काय झालं फ्लक्सचं कव्हरिंग दिला गेलेला आहे. याच्यामध्ये काय झालं फक्त मेटलची तार आली. फक्त याच्यामध्ये काय एका विशिष्ट लांबीची तार. मग व्याख्या करताना आपल्याला काय करायला पाहिजे तर एका विशिष्ट लांबीची तार ज्यावरती आवरण दिलेलं असेल किंवा दिलेलं नसेल अशा प्रकारच्या तारेचा उपयोग वेल्डिंग मशीनला जोडलेल्या केबलच्या होल्डर मध्ये जोडून करंट सुरू केला असता इलेक्ट्रोडचे टीप म्हणजे हा जो भाग आहे हा टीपचा भाग आहे. हा जो भाग आहे हा टीपचा भाग आहे. इलेक्ट्रोडचे टीप आणि जॉब यामध्ये आर्क तयार करून जॉबला वेल्ड करण्याकरिता ज्याचा उपयोग केला जातो त्या वस्तूला त्या साधनाला आपण इलेक्ट्रोड असे म्हणतो. सर्वसाधारणपणे आपल्याला ही व्याख्या करता येईल. यावरून आपल्याला असं दिसतं की एक प्रकारचं इलेक्ट्रोड आपल्याला दिसायला लागलेला आहे आणि हे दुसऱ्या प्रकारचं इलेक्ट्रोड आपल्याला इथे दिसायला लागते. म्हणजे आवरण दिलेलं इलेक्ट्रोड एक टाइप झालं
आणि आवरण न दिलेलं दुसरं टाईप झालं. याच्यात जर आपण याचे प्रकार बघितले तर याच्यावर आपल्याला प्रकार मिळतात कोटेड इलेक्ट्रोड आणि दुसरा जो आहे तो बेअर इलेक्ट्रोड. हे दोन प्रकार याच्यावरून पडतात, म्हणजे आवरणावरून पडणारे दोन प्रकार पडतात. त्याच्यानंतर आपण जर मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंगचं क्लासिफिकेशन करतो म्हटलं तर वर्गीकरण करताना ज्या गोष्टी सांगितल्या मी, कोटेड इलेक्ट्रोड आणि बेअर इलेक्ट्रोड, त्याची व्याख्या जी सांगितली ही कळली का? सगळ्यांना लक्षात आला? यस सर. तर आपण आता याच्यानुसार बघतोय की क्लासिफिकेशन म्हणजे काय? वर्गीकरण. म्हणजे मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंगचे वर्गीकरण कशा प्रकारे केले जाते. तर पहिला भाग कोटिंग मेथड. कोटिंग मेथड वरून त्याचं वर्गीकरण केलं जातं. म्हणजे मॅन्युअल मेटल वेल्डिंगचं वर्गीकरण करताना पहिला फॅक्टर जो आहे तो कोटिंग मेथड. कोटिंग मेथड म्हणजे कोणत्या पद्धतीने तुम्ही कोटिंग करता. इलेक्ट्रोड वरती जे कोटिंगचा प्रकार बघितला आपण, त्याच्यामध्ये आपण बघितलंय कोटेड इलेक्ट्रोड आणि दुसरा बेअर इलेक्ट्रोड. बेअर इलेक्ट्रोड मध्ये कुठल्या प्रकारचं कोट नसल्यामुळे कोटिंग करता काही प्रकार येणार नाही. बट कोटिंग मेथड म्हटलं तर आपल्याला कोटिंग इलेक्ट्रोड बघावं लागेल. तर कोटिंग इलेक्ट्रोड कशा प्रकारे बनवलं जाते? तर कोटिंग इलेक्ट्रोड बनवताना याच्यामध्ये दोन पद्धतीचा वापर केला जातो. पहिली पद्धत म्हणजे डीपिंग मेथड आणि दुसरी पद्धत म्हणजे एक्सट्रुजन मेथड. या दोन पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रोड तयार करता येतात. आता याच्यामध्ये डीपिंग मेथड म्हणजे काय? तर डीपिंग मेथड मध्ये आपण बघितलं असेल अगरबत्त्या तयार करण्याच्या कधी कारखान्यामध्ये भेट दिली का? अगरबत्ती कशा प्रकारे तयार करतात? नाही माहित. आमच्याकडे गावाला अगरबत्ती घरोघरी बनते. तर त्याच्यामध्ये काय करतात, जसं की एखादा पाट आहे त्या पाटावरती मसाला ठेवलेला असतो, ज्याचं त्याला कोट द्यायचं असते. आणि ज्यावरती ते कोट लावायचं असेल म्हणजे कांडी, अगरबत्तीची जी कांडी आहे ती कांडी. तर ती कांडी आणि ते अगरबत्तीचा मसाला त्या पाटावरती ठेवून त्याच्यावरती त्या अशा प्रकारे घोटतात त्याला असं. ठीक आहे. घोटल्यामुळे त्याच्यावरती एक लेअर चढते, एका विशिष्ट लांबीवरती ती लेअर दिली जाते. अशा प्रकारे आपण अगरबत्त्या बनवतो. सारख्या पद्धतीने म्हणण्यापेक्षा अगरबत्तीची पद्धत कोटिंग देण्याची पद्धत झाली. तर याच्यामध्ये कसं डीपिंग असा शब्द वापरला. डीपिंग हा जो शब्द आहे हा स्वतः एक्सप्लेनेटरी शब्द आहे. डीप करणे म्हणजे बुडविणे. बुडविणे याचा अर्थ असा आहे की एखादा टफ असेल आणि त्या टफ मध्ये फ्लक्सचं जे आवरण द्यावायचं आहे त्या फ्लक्सचा पेस्ट तयार केलेला असेल आणि ते पेस्ट त्या टँक मध्ये ठेवलेलं असेल. ठीक आहे. आणि ज्या इलेक्ट्रोडच्या तारेवरती तुम्हाला कोटिंग करायची आहे तर ते कोट करण्याचे जे तार आहे ते ताराची जी प्लेट असेल त्या प्लेट वरती त्या स्टब एंड पर्यंत ते तार फिट केलेले असेल, फिक्स केलेले असेल. आणि ते फिक्स करून त्या टब मध्ये असलेल्या फ्लक्सच्या पेस्ट मध्ये ते सगळं बुडवायचं आहे. ते बुडविल्यानंतर त्या तारेला फ्लक्स चिपकून येणार. ती लगेच तुम्हाला काढायची आहे. काढल्यानंतर उन्हामध्ये सुकवायचं आहे. तर अशा प्रकारे जे इलेक्ट्रोड तयार होईल त्या इलेक्ट्रोडच्या प्रकाराला आपण डीपिंग मेथड असं म्हटलं आहे. डीपिंग पद्धतीने अशा प्रकारचे इलेक्ट्रोड तयार केले जाते. बट डीपिंग पद्धतीमध्ये ड्रॉबॅक आहे. तो ड्रॉबॅक असा आहे की या पद्धतीने तयार झालेले इलेक्ट्रोड जे असते त्याच्यावरती जी लेयर असते ती लेयर एकसारखी लेयर तयार होत नाही. इथे जे आवरण आहे तो आवरणाचा जो भाग आहे तो कमी अधिक असतो.
इलेक्ट्रोडला लेअर देण्याच्या मागे, तर इलेक्ट्रोड जेव्हा आपण बर्न करू तेव्हा तो इलेक्ट्रोड एक सारखा बर्न व्हायला पाहिजे. म्हणजे मला जी वेल्डिंग करायची आहे ती वेल्डिंग एकसारखी मिळेल आणि चांगली गुणवत्ता असलेली वेल्डिंग मला मिळेल. तर त्यासाठी आपल्याला ही जी अनइक्वल लेअर आहे, अनइक्वल लेअर झाल्यामुळे त्या इलेक्ट्रोडची बर्निंग सुद्धा अनइक्वल होते. आपल्याला जी लेअर मिळाली या पद्धतीमध्ये डिपिंग मध्ये ती अनइक्वल मिळाली आणि अनइक्वल लेअर मिळाल्यामुळे त्याची बर्निंग सुद्धा अनइक्वल होते आणि त्याच्यामुळे आपल्याला जी पाहिजे इलेक्ट्रोडची जी वेल्डिंगची जी क्वालिटी पाहिजे ती वेल्डिंगची अपेक्षित क्वालिटी आपल्याला यामध्ये मिळत नाही. आणि म्हणून हा जो ड्रॉबॅक आहे या ड्रॉबॅक मुळे ही पद्धत आजचे कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रोड उत्पादक वापरत नाही. ठीक आहे. तर दुसरी जी पद्धत आहे ती एक्सट्रुजन मेथड. एक्सट्रुजन मेथड मध्ये काय केलं जाते तर एक्सट्रुजन प्रेस आहे. या प्रेस मध्ये ऑलरेडी फ्लक्सचा पेस्ट टाकलेला असतो आणि त्या प्रेस मध्ये तुम्हाला इलेक्ट्रोडच्या स्टव एंड पर्यंत तुम्हाला ते इलेक्ट्रोड आतमध्ये टाकायचे आहे. आतमध्ये टाकून त्या प्रेसला प्रेस करायचं आहे. इलेक्ट्रोड वरती फ्लक्स प्रेस करायची आहे. प्रेस झाल्यानंतर लगेच ते जे इलेक्ट्रोड आहे प्रेस झाले ते बाहेर काढायचे आणि सुकवायचे. या पद्धतीमुळे काय होत आहे तर हा जो पहिल्या पद्धतीमधला जो ड्रॉबॅक आहे अनइक्वल लेअर हा या पद्धतीमध्ये राहत नाही. या ठिकाणी तुम्हाला इक्वल लेअर असलेले इलेक्ट्रोड मिळतात. इक्वल लेअर असलेले इलेक्ट्रोड मिळतात आणि त्यामुळे आपल्याला वेल्डिंग मध्ये जी गुणवत्ता हवी असते ती गुणवत्ता आपल्याला प्राप्त करता येते या पद्धतीमुळे. त्यामुळे आज इलेक्ट्रोडचे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते मॅन्युफॅक्चरर्स केवळ आणि केवळ एक्सट्रुजन पद्धतीचा वापर करून इलेक्ट्रोड बनवितात. तर क्लासिफिकेशन मध्ये आपण जी पहिली पद्धत पाहतोय कोटिंग मेथड. या कोटिंग मेथड मध्ये डिपिंग आणि एक्सट्रुजन मेथडने आपण इलेक्ट्रोड तयार केले. त्यामुळे या पद्धतीने तयार केलेल्या इलेक्ट्रोडला त्याचे नाव सुद्धा मिळतात. म्हणजे डिपिंग पद्धतीने जर इलेक्ट्रोड तयार झालेलं असेल तर त्याला डिपिंग इलेक्ट्रोड असं म्हटलं जाते आणि एक्सट्रुजन पद्धतीने जर इलेक्ट्रोड तयार केलेलं असेल तर त्याला एक्सट्रुजन इलेक्ट्रोड सुद्धा म्हटलं जाते. तर अशा प्रकारे आपल्याला या क्लासिफिकेशन मध्ये बघता येते. दुसरा जो फॅक्टर आहे वर्गीकरणाचा तो म्हणजे कोटिंग फॅक्टर. आवरणाचा गुणांक. कोटिंग फॅक्टर म्हणजे काय? आवरणाचा गुणांक. गुणांक म्हणजे रेशिओ. म्हणजे जे आवरण आपल्याला इलेक्ट्रोड वरती द्यायचं आहे त्याचा एक रेशिओ असला पाहिजे. कसंही आणलं आणि कसंही ठेवलं असं असणार नाही. त्याला एक रेशिओ दिलेला आहे. त्या रेशिओ मध्ये तुम्हाला ते इलेक्ट्रोड तयार करून घ्यायचे आहे म्हणून त्याला म्हटलेलं आहे कोटिंग फॅक्टर. तर कोटिंग फॅक्टरचा रेशिओ काय असायला पाहिजे? त्याचा रेशिओ तयार करताना त्याचा रेशिओ असा म्हणतो की इलेक्ट्रोडचा आवरण असलेला भाग. इलेक्ट्रोडचा आवरण असलेला भाग म्हणजे समजा हे इलेक्ट्रोड आहे तर हा जो आहे हा आवरण असलेला भाग आहे. इलेक्ट्रोडचा आवरण असलेल्या भागाचा व्यास आणि इलेक्ट्रोडच्या आवरण नसलेल्या भागाचा इलेक्ट्रोडचे आवरण नसलेल्या भागाचा व्यास यांच्या गुणोत्तराला काय म्हणतात? कोटिंग फॅक्टर असे म्हणतात. या कोटिंग फॅक्टर वरून 3 किंवा 4 प्रकार पडले असे समजा. आपण ते 4 प्रकार बघूया.